2014च्या निवडणुकीनंतर 2019 ची निवडणूक या देशामध्ये पार पडली। आता 2024च्या निवडणुकीला आपण समोर जात आहोत। 2014च्या निवडणुकीमध्ये या देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र साहेब मोदींनी अनेक आश्वासनाचा भडीमार तुमच्या आमच्या समोर केला आणि या तमाम भारत देशामधल्या 150 कोटी जनतेला त्यांच्या भूलथापाला बळी पाडलं आणि पुन्हा त्या दिल्लीच्या सत्तेवर आमचे नरेंद्र मोदी साहेब दिल्लीला सत्तेवर गेले। मित्रहो, शेतकऱ्यांकरता नरेंद्र मोदी साहेबांनी 2014 मध्ये आपल्याला आश्वासन दिलं होतं, आम्हाला तुम्ही सत्ता द्या, आम्ही या देशामध्ये स्वामीनाथन आयोग लागू करू, उत्पादन खर्चावर 50%चा हमीभाव देऊ, या देशातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू। मित्रहो, ज्यावेळी सत्तेमध्ये सरकार आलं, वर्ष उलटला, स्वामीनाथन आयोग लागू करायला हे सरकार तयार नाही, कर्जमाफी या केंद्रातल्या सरकारनं केली नाही आणि त्या विरोधामध्ये त्यावेळी शेतकरी संघटना फसवण्याचं काम केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारनं केलं। 2019 बघता बघता उजळला। मित्रहो, कोरोनाचा काळ या देशामध्ये गेला। 2019 मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी सांगितलं, या देशातल्या तमाम शेतकऱ्याचं आम्ही उत्पन्न दुप्पट करू। मित्रहो, आज 2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन मोदी साहेबांनी तुम्हाला आणि आम्हाला दिलं होतं, परंतु आसापुरे साहेब उत्पन्न दुप्पट सोडा, त्यांनी खर्च दुप्पट केलं आणि पुन्हा एकदा जनतेला मित्रहो फसवलं। मित्रहो, तुम्ही पाहिलं असेल, आज आपल्या गावामधून अनेक तरुण मिलिटरीमध्ये काम केलेले आहेत, परंतु 2019 नंतर या केंद्रातल्या सरकारनं मिलिटरीची भरती देखील कंत्राटी पद्धतीने मित्र सुरू केली आणि अग्निवीर सारखी योजना आणून या देशातल्या तमाम तरुणांचा हक्क त्यांनी मित्र हो हिरावून या ठिकाणाहून घेतलेला आहे। आज अग्निवीर सारखी योजना असेल, बोलतो ते अजून विकत मानलं बोलत अग्निवीर सारखी योजना असेल, मित्र हो शेतकऱ्याचे वेगवेगळे प्रश्न असतील। आज या देशामध्ये 4 कामगारांच्या जे कामगार कायदे होते, 48 कामगार कायदे, त्या 48 कामगार कायद्यामध्ये बदल करून 4 श्रमिक संहितेमध्ये कायद्याचं रूपांतर या देशातल्या सरकारनं केलेलं आहे आणि तमाम या देशामध्ये कंत्राटी कामगार म्हणून या विद्यार्थ्यांना, इंजिनियर असेल, मेकॅनिक डिग्री घेणारा असेल, युवा विद्यार्थ्यांना त्यांना कंत्राटीवर काम करण्यास या देशातल्या केंद्रातल्या सरकारनं मित्र भाग पाडलेला आहे। एकीकडे कंत्राटीकरण, एकीकडे खाजगीकरण या देशातल्या सरकारनं गेल्या 10 वर्षामध्ये मित्रहो आकडा थोडा लक्षात घ्या, या देशातल्या अदानी आणि अंबानीचं 15 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं। एकीकडे शेतकरी कर्जमाफी मागतोय, दिल्लीच्या 40 सीमेवर वर्षभर शेतकरी 4 कृषी कायद्याच्या विरोधामध्ये लढतोय, परंतु या देशातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारला त्याचं काही घेणं देणं मित्र नाही आहे। 780 शेतकऱ्यांना शहीद व्हावं लागलं आणि या देशातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारनं केलेली 4 काळे कायदे त्या ठिकाणी पाठीमागं घ्यावं मित्र लागलेले आहेत। आज संयोजकांनी मला वेळ या ठिकाणाहून कमी दिलेला आहे, बोलण्यासारखे अनेक विषय आपल्या समोर आहेत। एकीकडे 15 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ करायचं आणि दुसरीकडे या देशातल्या बड्या भांडवलदारांना टॅक्सच्या रूपानं 32 लाख रुपये कोटीचं टॅक्सची सूट या केंद्रातल्या सरकारनं मित्र केलेली आहे। आज ही लोक संविधान बदलण्याची भाषा करायला लागलेले आहेत। आज ही लोक विचारतात 70 वर्षामध्ये काँग्रेसनं काय केलं। मित्र, आज या ठिकाणाहून मी सांगू इच्छितो, आज या गावामध्ये आलेलं कॅनल, या गावामध्ये झालेली बागायत, या देशामध्ये झालेली बागायत तुम्ही जर पाहिली, भारत देशामधला 19% शेती खालचा ओलिताखाली क्षेत्र आणण्याचं काम या राज्यामध्ये 41 धरणं बांधून उजनी धरण साहेब काँग्रेसनं बांधलं। पाणी उजनीतनं या तमाम भाजपवाले बी पाणी पिले आणि आज विचारता मित्र काँग्रेसनं काय केलं। आज ही जिल्हा परिषदची शाळा
आज माझं आव्हान असेल, या दक्षिण सोलापूर तालुक्यामधून 4 शाळेच्या जर खोल्या या भारतीय जनता पार्टीने जर बांधलेल्या असतील तर मित्र हो, माझी 4 एकरची शेती त्या आमदारांच्या आपला जो उभारलेला राम सातपुते आहे त्या राम सातपुतेच्या नावावर 4 एकरची शेती मित्र घालून दाखवतो. एक खोली शाळेची उभी केली नाही. काँग्रेसनं उभं केलेल्या शाळेमध्ये शाळा शिकला. काँग्रेसनं उभं केलेल्या उजनीच्या पाण्यामध्ये त्या पाण्यामध्ये आपलं उपजीविका चालवली. काँग्रेसनं उभं केलेल्या रेल्वेच्या रुळावर तुमची गाडी चालली आणि ती रेल्वे असेल, ती वीज असेल, ती शाळा असेल, या सर्व जे काही सार्वजनिक उद्योगामध्ये सरकारचं असलेलं हस्तक्षेप या देशातलं नरेंद्र मोदीचं सरकार मित्र विकायला काढलेलं आहे. आता जास्त वेळ न घेता आपल्याला जर हा देश वाचवायचा असेल, आपल्याला संविधान वाचवायचं असेल, आपल्याला लोकशाही वाचवायची असेल तर मित्र हो, या देशाचे तरुण काँग्रेस पक्षाचे खासदार राहुलजी गांधी यांनी 5 न्यायाची आपल्या समोर घोषणा केलेली आहे. या ठिकाणावर अनेक लोक तुम्ही सोलापूरला आला असाल. 30 लाख नोकर भरती, शासकीय नोकर भरतीचं आव्हान राहुल गांधी साहेबांनी त्या ठिकाणाहून केलेलं आहे. आणि कर्जमाफी तात्काळ सत्तेवर आल्यावर तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे. कर्जमाफी हजापुरे साहेब एकदा नव्हे पुन्हा पुन्हा कर्जमाफी देऊ असं राहुल गांधी साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. या ठिकाणी माता भगिनी बसलेल्या आहेत. माता भगिनींनो, तुम्हाला महिन्याला 8,500 रुपये, प्रति वर्षाला 1 लाख रुपये खटाखट देण्याचं आश्वासन राहुलजी गांधी साहेबांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. तर याकरता या देशातील या गावातील तमाम सर्व तरुणांना माझं आव्हान असेल, आपल्या या 42 लोकसभा मतदारसंघातील कुमारी प्रणितीताई शिंदे यांना आपल्याला प्रत्येक गावागावांमधून बहुमतानं निवडून आणण्याचा निर्धार करावा लागणार आहे. गावागाव वाडा वस्त्यापर्यंत पत्रकं पोहोचावी लागणार आहे. काँग्रेसच्या सच्च्या कार्यकर्त्याला माझं आव्हान असेल, खिशामध्ये तुमच्याकडे 50 नंबर असतील, 100 नंबर असतील, बसल्या ठिकाणावरून तुम्ही जर फोन लावलो प्रत्येक मत त्या फोनवरून आपल्याला मित्र हो मिळवता येतं. म्हणून या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या सोलापूर लोकसभेमधून सोलापूरच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून कॉम्रेड अडम मास्तर ज्यांनी कष्टकरी मजुरांना 30,000 घरं सोलापूरच्या कुंभारीच्या माळ रानावर दिली, त्यांच्या नेतृत्वाखाली किसान सभेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून डॉक्टर धळके असतील, आमचे सुलेमान शेख असतील, आमच्या तालुक्यामधील अक्कलकोट तालुक्यामधील उत्तर तालुक्यामधील प्रत्येक कार्यकर्ता फोनवरून घराघरामध्ये जाऊन पत्रक वाटून प्रचार सुरू केलेला आहे. म्हणून या ठिकाणी आलेल्या माझ्या सर्व बंधूंना पुन्हा एकदा कळकळीची विनंती असेल, येणाऱ्या 7 तारखेला मित्र हो खटाखट हाताच्या चिन्हावर प्रचंड मतदान करून घेऊन प्रणितीताईंना विजयी करण्याचा संकल्प करा. इथं थांबतो. जास्त वेळ बोलल्याबद्दल माफी मागतो. हजापुरे साहेब पहिल्यांदा चढवला इन्कलाब जिंदाबाद.